नमस्कार मंडळी. चला तर नवरात्री स्पेशल उपवासाची भाजणी किंवा तसंच भाकरीचं पीठ अचूक प्रमाणामध्ये कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी 100 ग्रॅम राजगिरा घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 किलो आपल्याला इथे भगर घ्यायचे आहे. भगर किंवा राईचे तांदूळ याला दोन्ही म्हटलं जातं. त्यानंतर 100 ग्रॅम इथे साबुदाणा लागणार आहे. तर आपल्याला भगरीचे तांदूळ न भाजून घेताच दळून आणायचे आहे. पण इथे साबुदाणा व राजगिरा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. तर सर्वात पहिले तर मी इथे साबुदाणा चांगला भाजून घेणार आहे. आता साबुदाणा भाजण्यासाठी ना 10 ते 11 मिनिटे लागतात, कारण तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर साबुदाणा खूप फुल गॅसवरती न भाजता आणि लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान असा भाजला जातो, खुसखुशीत होतो आणि त्यामधला चिकटपणा बऱ्यापैकी कमी होतो. मग भाकरी मळताना खूप सारं पीठ असं खाली चिटकत नाही. तर चला, साबुदाणा तर भाजून झाला. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पॅनमध्ये आपण इथे राजगिरा भाजून घेतोय. तर राजगिरासुद्धा लो टू मीडियम गॅसवरती भाजायचा आहे. पॅन चांगला अगोदर गरम करून घेतला, त्यामध्ये राजगिरा घालून लो टू मीडियम गॅसवरती आपण त्याला भाजून घेऊया. कारण तुम्ही जर इथे खूप हाय हीटवरती जर राजगिरा भाजायला घेतला ना, तर त्याच्या पूर्ण लाह्या होतील आणि आपल्याला इथे लाह्या न करून घेता राजगिरा फक्त भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3च मिनटं राजगिरा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम पॅनमध्ये थोड्या वेळासाठी हलवून घ्यायचा. तर इथे छान असा राजगिरा आपला भाजून झालेला आहे. तर इथे पहा, राजगिरा व साबुदाणा आपला छान असा थंडसुद्धा झालेला आहे आणि तुम्हाला साबुदाणा दाखवते अशा प्रकारे फुललेला आहे. तर अशाच प्रकारे आपण हे मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही भाजणी दळून आणायची आहे. तर ही शक्य असेल तर गिरणीमधूनच दळून आणा, म्हणजे आपल्या ह्या भगरीचं पीठ जे आहे ना, ते छान असं तयार होतं. तर आता आपण हे दळून आणलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर मस्त असं आपलं म्हणजे बाजरी ज्वारीचं ज्या प्रकारे पीठ दळताना तशाच प्रकारे गिरणीमध्ये हे छानसं पीठ दळून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता नवरात्र म्हटलं की गिरणी साफ केलेल्या असतात आणि अगदी सहज जवळच आपल्याला हे भाकरीचं पीठ दळून मिळतं. तर इथे आपण हे भाकरीचं पीठ दळून आणलंय. आता यामधलंच 1 वाटी पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर आता 1 वाटी पिठाच्या प्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 1 वाटीमध्ये तुम्ही 1 माणसासाठी पुरेल इतक्या भाकरी बनवू शकता. तर इथे पहा, आपण इथे उकळायला पाणी ठेवणार आहोत. तर 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी आपल्याला इथे उकळत ठेवायचं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं, पाण्याला उकळी आली की इकडे 1 वाटी पीठ आपण ताटामध्ये घेतलेलं आहे. त्याला थोडंसं अशा प्रकारे पांगून ठेवायचं आहे. मीठ तुम्ही पिठामध्ये घाला किंवा उकळत्या पाण्यात घाला, कसंही घालू शकता. त्यानंतर हे उकळतं पाणी थोडं थोडं असं घालून यामध्ये हे पीठ जे आहे ना, ते उलथण्याने किंवा चमच्याने तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जे आहे ना, ते अगदी अचूक आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मी हे पीठ जे आहे ना, ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर यामधून आणखीनसुद्धा वाफा निघत आहेत, कारण आपण उकळतं पाणी यामध्ये घातलं होतं. आता याला मिक्स करून आहे ह्या पाण्यामध्येच अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताला लावण्यासाठी थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि आता ह्या थंड पाण्याने आपल्याला हे पीठ अगदी हाताला ओलं करून फक्त मळून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी आपण अचूक घातलेलं असल्यामुळे इथे जास्त प्रमाणात पाणी न लावताच आपल्याला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना, तेवढी भाकरी चिरटत नाही आणि छान अशी भाकरी येते. आता इथे पहा, थोडंसं आपल्याला सुक्कं पीठ घ्यायचं आहे, कारण पीठ थोडंसं खाली ताटाला लागत असल्यामुळे सुक्कं पीठ घेतलं ना की खाली चिकटणार नाही. तर आता हे पीठ जे आहे ना, ते चांगलं असं मळून घेऊया. तर इथे आपण हे पीठ छान असं मळूनसुद्धा घेतलेलं आहे. आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया. तर आता पोळी भाकरी जेवढ्या आकारात तुम्हाला ही भाकरी बनवायची आहे ना, तेवढ्या आकारात आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे. सुकं भाकरीचं पीठ घ्यायचं आहे इथे लावण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला हे हातावरती उंडा जो आहे ना, तो गोल करून घ्यायचा आहे चांगला मळून. त्यानंतर आपल्याला हा भाकरीच्या सुक्या पिठामध्ये डीप करून घ्यायचा.
हातावरती अशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ना ते अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. त्यानंतर पोळपाटावरती सुखं पीठ टाकून त्यावरती अगदी गोल गरगरीत आणि पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे. तर भाकरी थापण्यामध्ये तर चॅलेंज करायचं नाही, कुठलीही भाकरी थापायला लावा, अगदी गरगरीत आणि पातळ थापू शकते. तर चला, छान अशी भाकरीची भाकरी आपली बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि कुठेही चीर वगैरे गेलेली नाही. पॅन आपण अगोदरच गरम व्हायला ठेवला होता, त्यावरती इथे भाकरीची भाकरी घालून घ्यायची, पाणी लावून पलटवून घ्यायची. तर आता सुरुवातीला खूप तवा तापलेला नसल्यामुळे थोडीशी डाग न येताच भाकरी भाजली. तर एक भाकरी मी तुम्हाला पॅनवरती भाजवून दाखवणार आहे, तर दुसरी भाकरी गॅसवरती. तर चला, दोन्ही प्रकारच्या मी तुम्हाला आज भाकरी भाजून दाखवणार आहे. तर छान अशी भाकरी आपण भाजून घेऊया. इथे भाकरी आपली भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर छान अशी भाकरी खमंग, खुसखुशीत आणि एकदम पातळ अशी भाकरी आपली तयार झालेली आहे. तर आता यासोबत भेंडीची भाजी, डांगराची भाजी, कशाचीही भाजी बनवू शकता. त्यानंतर दुसरीसुद्धा सेम पद्धतीने भाकरी आपण थापून घेतली होती. आता इथे सुद्धा भाकरी जी आहे ना ती पलटवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण भाजवतोय तिला गॅसवरती. तर गॅसवरती सुद्धा अगदी छान अशी भाकरी भाजल्या जाते बरं का. पण बरेच जण म्हणतात की गॅसवरती डायरेक्ट भाकरी किंवा पोळी, फुलके भाजायचे नाही, त्यामुळे स्किपच करायचं आहे आपल्याला शक्यतो. पण तुम्हाला जर अशी खमंग आणि जास्त कडक भाकरी आवडत असेल ना, तर मात्र तुम्ही अशा प्रकारे भाकरी भाजून घेऊ शकता. तर पहा, छान अशी आपण सगळीकडून एकसारखी ही भाकरी जी आहे ना ते भाजून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि छान ही सुद्धा भाकरी आपली तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने सर्व भाकरी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. मस्त असं पांढऱ्या शुभ्र आणि छान पातळ मऊ भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही भाकरीची रेसिपी जर आवडली असेल ना, तर जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण जे मी खाणार ते तुम्हाला सुद्धा दाखवणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे माझ्याच पद्धतीने प्रत्येक रेसिपी बनवून उपवासला खाऊ शकता. तर छान अशी मस्त पापुड्याची भाकरी आपली इथे तयार झालेली आहे, तेही उपवासाची. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला, तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांचं कोणाचं पीठ दळून आणायचं राहिलं असेल ते अशा प्रकारे अचूक प्रमाणामध्ये पीठ दळून आणू शकतात. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद. भेटूया नवीन एका